नमस्कार विद्यार्थी मंडळी. आज आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील काही संकल्पना समजून घेणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठा, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा यांचा आपण अभ्यास केलेला होता. यापैकी या वित्तीय बाजारपेठेमध्ये दोन प्रमुख प्रकार आपण पाहिले होते. एक पाहिलं ते नाणे बाजार आणि दुसरा पाहिला होता भांडवल बाजार. नाणे बाजार म्हणजे की ज्या बाजारपेठेमध्ये अल्पमुदतीची कर्ज दिली आणि घेतली जातात याला आपण नाणे बाजार असे म्हणतो. आणि त्यामध्ये काही अल्पकालीन साधनांचा विचार केलेला होता. व्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे यांचा आपण अभ्यास केलेला होता. या नाणे बाजाराची संरचनासुद्धा आपण अभ्यास केलेली होती. ते म्हणजे नाणे बाजाराच्या संरचनेमध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्रांचा आपण अभ्यास केला होता. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह आणि असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बँक पिकर वित्तीय संस्था, मध्यस्थ संस्था यांचा आपण अभ्यास केला होता. आज आपण तुम्हाला माहीत हवं या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिला घटक आहे तो म्हणजे रोखे. रोखे म्हणजे बॉन्ड्स, की जे साधन म्हणजे आपण आत्ताच पाहिलं होतं की भारतीय नाणे बाजार आणि भारतीय त्याचबरोबर भांडवल बाजार. ज्या बाजारामध्ये भांडवल बाजारामध्ये आपण पाहतोय की ज्या बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज दिली घेतली जातात अशा बाजाराला आपण भांडवल बाजार म्हणतो. आणि त्यामुळे रोखे हा सुद्धा एक दीर्घकालीन भांडवल बाजाराचाच एक काय प्रकार वित्तीय साधन आहे. दीर्घकालीन जी निधी घेण्याचं साधन म्हणून कंपन्या आणि सरकारद्वारे प्रस्तुत केलं जे काही कर्ज साधन असतं त्याला आपण रोखे असे म्हणतो. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रगतीसाठी आवश्यक भांडवली वित्त उभारण्याचे आणि बचतीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्याचं ते काय एक साधन आहे. आणि याचेच काही प्रकार आहेत. कर्ज उभारण्यासाठी करणारी ऋणपत्रे आणि त्याचबरोबर मालमत्तेवर मालकी हक्क प्रस्थापित करणारे शेअर किंवा भाग याचा यामध्ये समावेश होतो. दुसरं आपण पाहतोय ते म्हणजे समभाग भांडवल. त्यावर आपण डेरिव्हेटिव्ह पाहून घेऊ. डेरिव्हेटिव्ह म्हणजे उत्पन्न म्हणजे काय तर एक प्रकारचा वायदा किंवा वायदे बाजार याचा त्याच्यामध्ये समावेश होतो. जसं की यामध्ये व्युत्पन्न म्हणजे वित्तीय प्रतिभूतीच्या संदर्भाने एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य, किंमत, रोखे भाग, चलन, व्याजदर, वस्तू इत्यादीमधून मिळवणे होय. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉटमध्ये काय घेतले जातात, शेअर विकत घेतले जातात. दोन ह्याच्यामध्ये तो काय झालेला असतो, वायदा झालेला असतो. यामध्ये हा जो भाग आहे त्यामधलाच दुसरा भाग आहे तो म्हणजे इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स म्हणजे काय, समभाग भांडवल. आता इक्विटी शेअर्स हा उत्पन्नाचा काय भाग आहे असं म्हणता येईल. कारण या इक्विटीमध्ये काही समभाग हे कोणताही व्यक्ती विकत घेऊ शकतो. म्हणजे या उत्पन्नामधून तो विकत घेऊ शकतो. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की 1 जानेवारी 2020ला एका शेअरची किंमत ही 100 रुपये होती. आणि तो शेअर 1 फेब्रुवारीला 110 रुपयाने त्या काय केलं असं त्या कंपनीने काय केलं असं एक कॉन्टॅक्ट केलं असं की मी तुला त्यावेळेला 1 फेब्रुवारीला तुला किती देईन, 110 रुपये देईन. मग यावेळेला 1 फेब्रुवारीला समजा त्याची किंमत ही 100 ऐवजी 110 ऐवजी जर 120 झाली तर त्या समभाग जो काही विकत घेतलेला आहे किंवा जो काही एखादा व्यक्ती आहे किंवा समूह आहे त्याला त्याचा काय मिळतो, फायदा मिळतो. म्हणजे त्याला एक घेत नसतात तर ते लॉटमध्ये घेत असतात. समजा एका इक्विटीची म्हणजे एका समभागाची किंमत 100 रुपये आहे, तसं ते 10 घेतील, 20 घेतील, 100 घेतील, 1000 घेतील, लाखांनी घेतील. म्हणजे त्याप्रमाणे ज्याला किती फायदा करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे ते काय घेतात, शेअर्स घेतात. म्हणजे उत्पन्न काय आहे, एक प्रकारचा मोठ्या प्रमाणे वायदे बाजार आहे. तर समभागामध्ये
त्यामधील उत्पन्नामधील काही भाग ते विकत घेतात. समभाग भांडवल म्हणजे एखादा व्यक्ती किंवा समूहाने कंपनीचे घेतलेले काय असतात, शेअर्स असे म्हणतो. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पुढचं जे काही साधन आहे ते म्हणजे सरकारी रोखे. सरकारी रोखे म्हणजे बॉन्ड्स. हे कोणाचे असतात, तर गव्हर्मेंटचे सिक्युरिटीजचे असतात. सरकारी रोखे म्हणजे परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे ते काय असतं, साधन असतं. आणि त्यामध्ये त्याप्रमाणे सरकारी रोखेमध्ये जर विचार केला की ट्रेझरी बिल्स, नंतरनं कॅश मॅनेजमेंट बिल्स, स्टेट डेव्हलपमेंट लोन्स यासारख्या यांचा त्याच्यामध्ये समावेश आलेला आपल्याला दिसून येतो. पुढचं आपण पाहतोय ते म्हणजे व्यापारी बिलं म्हणजे ट्रेड बिल्स. वस्तूच्या देयकामध्ये व्यापाराद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय मूल्य म्हणजे व्यापारी बिलं होय. म्हणजे एखाद्या व्यापाराने काढलेली किंवा स्वीकारलेली काय असतात, परस्परांमध्ये चालणारी जी काही विनिमय बिलं असतात त्याला आपण काय म्हणतो, व्यापारी बिलं असे म्हणतो. तर पुढचा जो आहे तो वित्तीय साधनामध्ये वचनपत्र म्हणजे प्रॉमिसरी नोट असते, की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भविष्यामध्ये मी तुला हे इतके तुझ्या मागणीनुसार एवढे पैसे देईन असं ते दिलेलं असं लेखी वचन. समजा 2 व्यापारी आहेत, त्यापैकी एका व्यापाऱ्याने आज त्याच्याकडे 50,000चा माल उचलला तर पण त्याच्याकडे द्यायला पैसे नाही, तर तो काय करतो, व्यापाऱ्याला काय करतो की असं लेखी वचन देतो की मी तुला या तारखेला एवढे पैसे देऊ. आणि हे जे काही वचनपत्र असतं म्हणजे हे काय आहे, एक प्रकारचं प्रॉमिसरी नोट आहे, दिलेलं लेखी वचन आहे की या रकमेला या तारखेला मी तुला भविष्यात एवढी रक्कम देईन. अशा पद्धतीने आपण पहिल्या घटकामध्ये रोखे, समभाग भांडवल, व्युत्पन्न, सरकारी रोखे, व्यापारी बिले आणि वचनपत्रे यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे ते म्हणजे नाणे बाजारामधील काही साधन आहेत. आता नाणे बाजाराचं साधन म्हटलं तर काय असणार आहे, नाणे बाजार कसं आहे की ज्यामध्ये अल्पकालीन कर्ज दिली आणि घेतली जातात. मग म्हणजे त्याचा जो काही कालावधी आहे त्यानुसार ते पतसाधन आपल्याला दिसून येतात. पहिला आहे मागणी नाणे बाजार. मागणी नाणे बाजार म्हणजे की जेव्हा फक्त एका दिवसासाठी कर्ज म्हणून घेतलं जातं किंवा दिलं जातं तेव्हा त्याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून ओळखला जातो. हे पैसे उसने घेतले जातात किंवा 1 दिवसापेक्षा जास्त काळ म्हणजे जास्तीत जास्त हे 14 दिवसापर्यंत कर्ज दिलं जातं, तेव्हा तो दखल पैसा म्हणजे नोटीस म्हणून त्याला काय ओळखलं जातं. पुढचं आहे तर म्हणजे कोषागिरं बिलं. कोषागिरं म्हणजे तात्पुरती तरलता कमतरता दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेने दिलेली अल्पमुदतीची साधने असतात. हा एक आहे. त्याचबरोबर व्यापारी पत्र हे आपल्याला बघायचं आहे की हे असुरक्षित वचनचिठ्ठी आहे जी एका निश्चित परिपक्व कालावधीसाठी मान्यता आणि वितरणानुसार परिक्रम आणि हस्तांतरणीय असते. त्याचबरोबर आपण पुढचं पाहतो ते म्हणजे ठेवीचं प्रमाणपत्र. ही साधनं कशी आहेत की ही असुरक्षित आहेत. म्हणजे जशा काही वाणिज्य बँका असतील, विकास बँका आहेत, यांनी जारी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करण्यायोग्य साधनं ही आहेत. त्याचबरोबरचं एक आहे ते म्हणजे व्यापारी पावती. तीसुद्धा ही अल्प जोखीम असलेलीच अशी परिक्रमा अशी तरल साधनं आहेत. म्हणजे ही जी आपण साधनं बघितली आहेत या साधनामध्ये साधारणपणे अल्प जोखीम असलेली काही साधनं आहेत, तर काही असुरक्षित साधनं आहेत. मग त्यापैकी आपण हे पाहिलेत व्यापारी पत्र आणि ठेवीचे प्रमाणपत्र पाहिलेत की जे साधनं कशी आहेत, असुरक्षित अशी साधनं असलेली आपण पाहिलेली आहेत. आता त्यानंतरनं आपल्याला पाहिजे की नेमक्या बँकिंग क्षेत्राच्या अद्ययावत जो काही विकास आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये आपण पाहतो की सूक्ष्म वित्त बँक. आता ही संकल्पना आपण मागच्या वर्षी पाहिलेली होती की ज्यामध्ये लघु व्यावसायिक घटकांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगधंदा, इतर असंघटित क्षेत्रातील संस्थांना जी काही क्षेत्र आहेत त्यांना उच्च तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चाचा पतपुरवठा करून त्यांचं काय केलं, आर्थिक समावेशास प्रोत्साहन देणे
हे सूक्ष्म वित्त बँकेचे उद्दिष्ट आहे की म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या काही लघु व्यावसायिक घटक असतील, अल्पभूधारक शेतकरी असेल आणि जे काही असंघटित क्षेत्रातील किंवा उच्च तंत्रज्ञान आहे पण कमी खर्चाचा पतपुरवठा करणारे जे काही आर्थिक जे त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या काही सूक्ष्म वित्त बँका आहेत त्यांचं प्रोत्साहन देण्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पुढच्या बँका आपल्याला पाहता येईल ते म्हणजे देयक बँक. देयक बँक ही आपण पाहतो ही इतर बँकांसारखीच बँक आहे ज्यामध्ये कोणतेही पतधोके समाविष्ट न करता छोट्या प्रमाणात कार्य केलं जातं. या बँका अनेक बँकीय संदर्भातील क्रिया, कर्ज व क्रेडिट कार्ड वगळून 1,00,000 रुपयेपर्यंत मागणी ठेवी स्वीकारू शकतात. तसेच पैशांचं हस्तांतरण, मोबाईल देयक, खरेदी, इतर बँकिंग सेवा जसं ATM, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, तृतीय पक्ष निधी म्हणून हस्तांतरित करत असतात. आता पहा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की या बँकांसारख्याच बँका आहेत परंतु यामध्ये आपण पाहतो की ज्यांनी म्हणजे आता मगाशीच आपण विचार केला होता की मागणी ठेवी पाहिलेलं होतं की 1,00,000पर्यंतच्या मागणी ठेवी त्या स्वीकारतात. पैशांचं हस्तांतरण होत असतं म्हणजे ट्रान्सफर मनी जसं एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केलं जातं. मोबाईलचं रिचार्जिंग, मोबाईल देयक, त्याचबरोबर खरेदी आपण जी काही करत असतो त्या, इतर बँकिंग ज्या काही सेवा असतील त्यामध्ये ATM, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि तृतीय पक्ष निधी हस्तांतरित करण्याचं कार्य या देयक बँका करत असतात. आता पुढची संकल्पना आहे ती म्हणजे सार्वत्रिक बँका. सार्वत्रिक बँका म्हणजे अशा बँका आहेत की ज्यामध्ये भिन्न प्रकारच्या वित्तीय सेवा म्हणजे जसं आपण पाहतो व्यावसायिक बँकिंग व गुंतवणूक बँकिंग आणि विशेषतः विमा यासारख्या विस्तृत सेवा प्रदान करत असतात. एकेरी खिडकीच्या माध्यमातून बँकिंग आणि वित्तीय संस्था बहुउद्देशीय आणि बहुकार्यात्मक पद्धतीने उपलब्ध करून देणारा हा उत्कृष्ट असा वित्तीय बाजार आहे. म्हणजे काय केलं जातं की अशा बँका आहेत त्या फक्त काय केलं जातात व्यावसायिक सेवा अशा पुरवणाऱ्या बँका आहेत. त्या व्यावसायिक बँकिंग व गुंतवणूक बँकिंग अशा विमा यासारख्या विस्तृत सेवा प्रदान करताना आपल्याला दिसून येतं. त्याचवेळी स्थानिक क्षेत्रीय बँका यांचं आपण पाहतो की स्थानिक क्षेत्रीय बँका ह्या ऑगस्ट 1986 साली अंमलात आणल्या गेल्या. स्थानिक संस्थेकडून विशेषतः स्थानिक खाजगी बँकांकडून ग्रामीण बचतीचे संकलन स्थानिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देणे हा तिचा उद्देश आहे आणि त्यामुळे पतउपलब्धतेतील तफावत दूर होण्यास मदत होते आणि ग्रामीण निमशहरी भागातील संस्थागत पतरचनात्मक सक्षम होण्यास यापासून मदत होताना आपल्याला दिसून येते. तर आपण याच्या काही आपण अल्पकालीन पाहिल्यात म्हणजे काही नाणे बाजारातील वित्तीय यांचा घटकांचा पाहिला आहे तर काही आपण पाहिलं ते म्हणजे भांडवल बाजारातील वित्तीय घटकांचा आपण अभ्यास पाहिलेला आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमधील काही 2 आर्थिक धोरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये मौद्रिक धोरण आणि राज्यवित्तीय धोरण. तर मौद्रिक धोरण म्हणजे जे धोरण हे मध्यवर्ती बँकेद्वारे अंमलबजावणी केली जाते आणि जे धोरण केंद्र सरकारद्वारे केलं जातं त्याला म्हणतो आपण राज्यवित्तीय धोरण. आणि मौद्रिक धोरणामध्ये फक्त पैशाच्या पुरवठ्याशी निगडित असं कारण ते कोण करत असतं मध्यवर्ती बँक. आणि राज्यवित्तीय धोरणामध्ये फक्त कर, खर्च यासारख्याचा निगडित असते. आणि वित्तीय स्थिरता म्हणजे देशामधील वित्तीय स्थिरता हे टिकून ठेवणं हे मौद्रिक धोरणाचं ध्येय असतं. तर राज्यवित्तीय धोरणाचं आर्थिक व सामाजिक विकासाचं ध्येय अशा प्रकारचं ध्येय असतं. आणि कधी पण मौद्रिक धोरण हे आपण पाहिलं तर ते संख्यात्मक स्वरूपाचं आहे आणि राज्यवित्तीय धोरण हे कसं आहे गुणात्मक स्वरूपाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रकरणातील ज्या विविध संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी जे काही आत्तापर्यंत आपला झालेला जी काही प्रकरणं आहेत त्या वह्या आपल्या कंप्लीट करून ठेवायच्या आहेत कारण परीक्षा ही कधीही कोणत्या वेळा होईल तर तुमचा अभ्यास हा सतत आणि व्यवस्थित ठेवा. आता कोरोना काळात आमचा प्रत्यक्ष तुमच्याशी सहभाग नसला तरीसुद्धा कधीतरी मध्ये आम्ही तुम्हाला बोलवून
म्हणजे एखाद दुसऱ्या व्यक्तींना किंवा 10चा ग्रुप असं किंवा 4-5 विद्यार्थ्यांना बोलवून आम्ही तुमच्या वह्या चेक करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.